प्रत्येक डोळ्याच्या मागे एक कथा असते, कधी आशेची, कधी धैर्याची आणि कधी नव्या सुरुवातीची। ही कथा उचते जेव्हा मिते योग्य दृष्टिकोन आणि ती नवी दृष्टी देते। साई सूर्या नेत्रसेवा, अहमदनगर। इथे डोळ्याचे उपचार ही केवळ एक सेवा नाही, तर ही एक जबाबदारी आहे। इथे अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर्स आणि मनापासून केलेली सेवा एकत्र येते। शेकडो रुग्णांचे अनुभव, हजारो समाधानाचे अश्रू। दररोज इथे नव्या प्रकाशाला सामोरण जातात। अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा प्रवास सतत सुरू असतो साई सूर्या नेत्रसेवा मध्ये। कारण इथे प्रत्येक डोळा महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक दृष्टिकोन जपला जातो। साई सूर्या नेत्रसेवा, जिथे उपचार आहेत विश्वासाचे, सेवा आहे संवेदनशीलतेची आणि ध्येय आहे प्रत्येकाला उज्ज्वल भविष्यात घेऊन जाण्याचे। वर्धमान चेंबर्स, माणिक चौक, अहमदनगर, महाराष्ट्र 414001। संपर्क क्रमांक 0241234631 2341417। आपल्या दृष्टीसाठी, आपल्याच मनापासून साई सूर्या नेत्रसेवा, अहमदनगर। सेहत की बात, ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए, अब आपकी स्पेशलिटी, जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं, उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। आरोग्य जागृती आपल्या दारी, न राही कोणी उपचारावा, हाच आम्हा सर्वांचा ध्यास असून अशाच इंटरव्ह्यू मध्ये आज आपण भेटणार आहोत, ज्यांची ख्यातमान एशियामध्ये सगळ्यांकडे त्यांचं नाव आहे आणि त्यांनी ऐतिहासिक जे कारकिर्दी केलेली आहे, असे डॉक्टर प्रकाश कांकरियाजी, ज्यांनी जवळपास 40 वर्ष सेवा पूर्ण केलेली आहे। हो मित्रांनो, आम्हाला आनंद हे वाटतोय की सरांचं वय बघून आज 40 वर्ष त्यांनी अहोरात्र मेहनत करून आणि पूर्ण देशामध्ये त्यांचं नाव आहे। आपण महाराष्ट्रात नाही घेत, पूर्ण भारतामध्ये त्यांचं नाव आहे। त्यांचे रुग्ण आज रशियात गेलेले आहे, इंग्लंड आहे, थायलंड आहे, इकडे पूर्णकडे त्यांचे रुग्ण आहेत। आज आपण त्यांच्याशी भेटणार आहोत आणि त्यांची एक छोटीशी जर्नी, जे म्हणतो आपण 40 वर्ष खूप छोटी आहे, पण ह्या जर्नी बद्दल आपण डॉक्टर साहेबांशी चर्चा करणार आहोत। डॉक्टर साहेब, आरोग्य जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे। सर, आजपर्यंत आम्ही तुमच्या बऱ्याच मुलाखती घेतलेल्या आहे, उपचाराबद्दल घेतल्या, पण आज आमची शेवट मुलाखत आहे ही विशेष आहे, म्हणजे आपली जर्नी। सर, खूप महत्वाचा विषय असा आहे की तुम्ही 40 वर्ष जे आपल्या आयुष्यामध्ये स्पेशली नेत्ररोग तज्ञ म्हणून आणि राजकीय सोडून तुम्ही सगळं काही केलेलं आहे, म्हणजे खूप चांगलं महत्वाचं आहे। सर, या जर्नी बद्दल आम्हाला थोडक्यात सांगा। नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश कांकरिया। मी 15 ऑगस्ट 1985 साली मी आणि डॉक्टर सुधा यांनी साई सूर्य नेत्रसेवा या नामाची ही संस्था सुरू केली। आज याला 40 वर्ष पूर्ण होतात आणि हा आम्हाला अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा आणि अभिमानाचा हा क्षण आहे। माझं जे वैद्यकीय शिक्षण आहे हे स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज अंबेजोगाई, त्या बॅचचा मी पहिला बॅचचा विद्यार्थी आहे आणि माझं नेत्र विशारद म्हणून मी तिथूनच माझी पदवी मिळवली होती। डॉक्टर सुधा पण आमच्याच महाविद्यालयातनं पुढे आलेलं आहे आणि आमचं दोघांचं एक स्वप्न होतं की आता त्यावेळेस हे रामानंद तीर्थ जे ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय हे भारतातलं पहिलं ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आणि तिथे तुम्हाला ग्रामीण भागाचा फार जवळून परिचय होतो आणि तिथून आल्यानंतर इथे नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही 3 वर्ष नेत्र तज्ञ म्हणून आम्ही कामही केलं। त्या काळामध्ये आम्ही ग्रामीण भागामध्ये शिबिर खूप घेतली। शिबिर घेतल्यानंतर एक आढळलं की आपल्या भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये अंधत्वाचं प्रमाण खूप जास्त,
त्या मानाने सोयी सुविधा तेवढ्या नाहीत लोक, आणि आपल्याकडे ज्या सुविधा आहेत त्या अत्याधुनिक नाही. अजूनही आपण फार जुन्या पद्धतीने उपचार करतो. मग त्यानंतर मग मी आणि डॉक्टर सुधा यांनी ह्या साई सूर्य नेत्र सेवाची जेव्हा स्थापना केली त्यावेळेस साई हा आपण म्हणतो ना की आशीर्वाद साईबाबा, आणि सूर्य हे विज्ञान आहे. तर वैद्यकीय सेवा ह्या दोन्ही गोष्टींचा निर्माण त्याच्यामध्ये नुसतंच विज्ञान काम करत नाही आणि नुसतं हे आशीर्वाद किंवा हे काम करत नाही. दोन्ही एकत्र असं तरच तुम्ही केलेला प्रयत्न चांगल्या पद्धतीने यशस्वी होतो. मग आम्ही असं ठरवलं की नगर सारख्या ठिकाणी आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचं असं हे जे साई सूर्य नेत्र स्थापन करावं की जिथे आम्ही मग ते तिथून मग मला रशियाला डॉक्टर पेद्रो यांच्याकडे जाऊन त्यांच्याबरोबर काम करण्याची, त्यांच्याकडे फेलोशिप करण्याची, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये अभ्यास करण्याची संधी मिळाली. मग आम्ही आंतरराष्ट्रीय ज्या परिषदा आहेत त्याच्यामध्ये जात आलो आणि नवनवीन जे काही संशोधन आहे आणि जे उपचार पद्धती आहे ती आम्ही नगर सारख्या ठिकाणी आणण्याचा तो प्रयत्न केला. बऱ्याचशा गोष्टी त्यावेळेस भारतात पहिल्यांदा, आशिया खंडात पहिल्यांदा अशा लेझर उपचार पद्धती आम्ही नगर सारख्या आपल्या हॉस्पिटलमध्ये आणल्या आणि त्याचा फायदा ग्रामीण भागातल्या लोकांना जास्तीत जास्त करून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कसं ग्रामीण भागाच्या शेवटच्या माणसापर्यंत जगातली सगळ्यात चांगली उपचार पद्धती पोहोचवण्याचं जे स्वप्न आहे ते या मार्गाने आम्ही पूर्ण करू. याचा आणखीन एक फायदा झाला की आज म्हणजे मी प्रॅक्टिस सुरू केली आणि 6 महिन्यात पुण्याची व्हिजिट सुरू केली. साधारणपणे प्रघात असा आहे की पुण्याचा कन्सल्टंट नगरमध्ये येईल कन्सल्टेशनसाठी किंवा उपचारासाठी, पण नगर सारख्या छोट्या गावातला माणूस पुण्यासारख्या गावात जाऊन मग माझी 200-300 ओपीडी असायची, 30 ऑपरेशन करत. माझे मावसे काका म्हणतो ना आपण, मावशीचे मित्र HK फिरोदिया जे प्रसिद्ध उद्योगपती होते, ते मला खूप वेळ म्हणायचे अरे काय त्या खेड्यात जाऊन पडला ये पुण्यात जेवढं नाव घालून पुण्यात जाऊन प्रॅक्टिस कर. पण मी मुद्दाम त्यांना म्हणायचो की जरा हट्टी आहे, मला हे करून दाखवायचं आहे की जागा किंवा गाव महत्वाचं नाही, तुमचं कार्य महत्वाचं आहे. आणि आपण चांगलं कार्य केलं तर कुठूनही पेशंट तुमच्याकडे येतील. आणि ते सत्य झालं. साईबाबांची कृपा आहे. तर नगर सारख्या गावामध्ये आजूबाजूच्या शहरांमधनं मग जिल्ह्यांमधनं त्यानंतर आपण म्हणतो ना की दुसरे जे राज्य आहेत त्याच्यामधनं सगळ्या भारतातनं आणि पुढे बाहेरनंही पेशंट नगर सारख्या ठिकाणी या लागणे ऑपरेशन करायला लागले. आणि ओके साईबाबांचा आशीर्वाद या रूपाने मिळाला आणि सगळ्यात चांगल्या उपचार पद्धती आम्ही विकसित केल्या. त्यानंतर माझं आणखी एक थोडंसं हे होतं की आपल्याकडे नेत्रपेढी या फार कमी होत्या त्या काळात. आम्ही जेव्हा सुरू केली त्यावेळेस महाराष्ट्रात खाजगी नेत्रपेढी नव्हतीच, फक्त 3 मेडिकल कॉलेजमध्ये नेत्रपेढी असायची. आणि आपल्याकडे अंधत्वाचं प्रमाण ग्रामीण भागात तर खूप आहे. मग आम्ही शासनाच्या फार मागे लागलो आणि पहिली खाजगी नेत्रपेढी आपण साई सूर्य नेत्र सेवा इथे सुरू केली. मान कन्हैया माझ्या वडिलांचं आणि आईच्या नावाने सुरू केली. आणि एक गोष्ट मला सांगायला निश्चित आनंद होतो की खूप मोठ्या प्रमाणात नेत्रदानाची चळवळ आम्ही उभी करू शकलो. खूप मोठ्या प्रमाणात नेत्रदान इथे होतं आणि खूप लांबून लोक या नेत्ररोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी इथे येऊ लागले. कारण अतिशय अवघड शस्त्रक्रिया आहे पण आपल्याकडे अतिशय मोठ्या प्रमाणात केली जाते. मी भारतातच नाही तर जगातील कदाचित काही दुर्मिळ नेत्र तज्ञांमध्ये एक आहे की ज्यांनी म्हणजे मी माझ्या वडिलांच्या निधनानंतर मी माझं दुःख बाजूला सारलं आणि मीच स्वतः त्यांचं नेत्रदान म्हणजे मी स्वतः त्यांचे डोळे काढले माझ्या हाताने आणि दुसऱ्या अंग भागावरती मी स्वतः ते नेत्रोपणाची शस्त्रक्रिया केली.
असं अजून कुठे झालेलं नाही. तर ह्यामुळे नेत्रदानाची जी चळवळ आहे ती अतिशय प्रगल्भ झाली. कारण लोकांना हे कळायला लागलं की डॉक्टर नुकतेच बोलत नाहीत, ते स्वतः ते करतात. आपल्या आई वडिलांचं स्वतः त्यांनी केलं, हे सुद्धा मला सांगायला खूप अभिमान होतो. आणि एका दुर्घटनेमध्ये, एका ऍक्सिडेंटमध्ये मी गंभीर जखमी झालो असताना माझ्या 12 बरगड्या, या 3 व्हर्टिब्री, हाताचे 6 फ्रॅक्चर, हेड इंजुरी, एवढं व्हेंटिलेटरवर 1.5 महिना एवढं झाल्यावर माहित नाही सगळ्या म्हणजे पेशंटचे ज्या आशीर्वाद होते म्हणा, परमेश्वराची कृपा होती, मी परत या जगात आलो आणि आपल्या कामात लागलो. मी आपल्या कामात लागला असताना एक नवसारीची एक महिला पूर्वी ऑपरेशन केली पेशंट दाखवायला आली आणि ती मला म्हणते, अरे डॉक्टर साहब आप तो जिंदा हो. म्हणजे जिंदा हो उन्होंने हमारे पूरे भारत में ये हो गया कि एक गंभीर एक्सीडेंट हो गया और अभी आप जिंदा नहीं हो. त्या बाईने काय सांगावं, ती बाई म्हटली की तुम पूरे भारत में एडवर्टाइज कर दो, न्यूज़पेपर में दे दो कि मैं जिंदा हूं, तुम्हारे सब मरीज वापिस आएंगे. मी त्या बाईवर एवढा हसलो की मी जिवंत आहे असं कोणीतरी पेपरमध्ये ऍडव्हर्टाईज दिली का. पण तो विचार त्या बाईने माझ्या मनात घेतला आणि बघा त्या बाईच्या त्या विचाराने माझ्या मनामध्ये एक स्पार्क आला की आपण असं काहीतरी करून दाखवा. आणि त्यावेळेस आपण नॅसिक ऑपरेशन करण्याचा नंबर मारला, दिवसातनं 10-12 8 ऑपरेशन करायचं. मग असं मनात ठरवलं की आपण एका दिवसात 100 पेक्षा जास्त करून दाखवू. मग त्याची तयारी केली. मग लिंका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे लोकांची टीम बोलवली आणि त्या दिवशी आम्ही एका दिवसात 8 तासामध्ये 156 ऑपरेशन करून दाखवले. हे जगात एकही नेतृत्व करू शकणार नाही. ही वर्ल्ड न्यूज झाली की असं जगामध्ये पहिले डॉक्टर आहेत की ज्यांनी एका 8 तासामध्ये ह्या प्रकारचे लेझरचे ऑपरेशन 156 करून दाखवले. आणि झालं म्हणजे ते बातमीच्या रूपाने आपण जिवंत आहोत हे कळालं लोकांना. आणि हे कळालं की आपण अशा ताकदीचे आहोत की अजून जगातला एकही नेत्रतज्ञ ही गोष्ट करू शकणार नाही, ते आपण करू शकतो. असं त्यानंतर 50 वेळेस आपण एका दिवसात, म्हणजे आमचं वर्धापन दिन आहे, आता वर्धापन दिन आहे, परत शिबिर आहे. त्याचप्रमाणे 8 मार्च हे जागतिक महिला दिन आहे, त्या निमित्ताने आपण शिबिर घेतो. तर एका दिवसात 100पेक्षा ऑपरेशन जास्त होण्याची ही 50 पेक्षा जास्त वेळेस आपण केलं. असं सगळं जे आहे या रूपाने का असे ना, पण जास्तीत जास्त लोकांना आपण सेवा देऊ शकतो याचा एक अभिमान आहे. माझ्या ह्या सांगण्याला किंवा माझ्या बोलण्याला आणखीन एक मला अभिमान की माझा मुलगा डॉक्टर वर्धमान आणि सुनबाई डॉक्टर कृतिका हे आमच्या 2 पावलं पुढे आहेत. कोणालाही बाप से बेटा सबाई असं कोणालाही बापाला चांगलं वाटतं. आम्ही पुण्याला आता एशियन आय हॉस्पिटल म्हणून सुरू केलेलं आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे. आणि डॉक्टर वर्धमान आणि डॉक्टर कृतिका हे दोघंही नेत्रतज्ञ आहेत. आणि त्या हॉस्पिटलची धुरा पूर्ण ते सांभाळायला त्याही हॉस्पिटलचा 10 वर्ष झाले. आणि आज त्या हॉस्पिटलला बेस्ट आय हॉस्पिटल म्हणून आपले जे चीफ मिनिस्टर देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांनाही तो सन्मान दिला. आणि मला हे सांगायलाही आनंद वाटतो की खूप छान सगळीकडनं त्यांनाही प्रेम मिळतंय, खूप चांगलं काम करतात आणि संपूर्ण जगभर त्यांचा प्रवास आणि जे करतात ते सांगणं चालू असतं. आपण सगळ्यांनी तेवढं प्रेम दिलं. आणि मला सगळ्यात जास्त ह्या गोष्टीचा आनंद 15 ऑगस्ट हा सगळ्यांचा अभिमानाचा दिवस. भारताला स्वातंत्र्याचा दिवशी मिळाला. त्याच दिवशी साई सूर्य नेत्र सेवाचा उदय झाला आणि आपण 40 वर्ष ह्याच्यात काम करू शकतो.
आपल्या सगळ्यांच्या प्रेमाला मनोमन आणि मनोमन धन्यवाद. सर, खूप चांगला आपला प्रवास आपण आमच्या दर्शकांना सांगितला आणि खरंच कौतुकास्पद आहे. सर, मला आता सांगा की 15 ऑगस्ट जे आपला वर्धापन दिवस असतो, याची स्पेशल काही आज घोषणा करणार का आपण, काही स्पेशल कॅम्पच्या माध्यमातून किंवा ऑपरेशनच्या माध्यमातून? आता आपण कॅम्प घेतोच आहे सर. अर्थात या कॅम्प मध्ये आपण युवकांना जास्तीत जास्त कारण आपली आयडेंटिटी जी आहे ते रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी, जरी आपण मोतीबिंदू आणि बाकीचे करतो, पण चष्म्याचे नंबर घालवणे म्हणजे डॉक्टर प्रकाश कांकरे असं लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन. तर ह्या शिबिरांमधून विशेषतः यांना सैन्यात पोलीस भरती, करिअरसाठी चष्म्याची गरज घालवण्याची गरज आहे, अशा लोकांना आपण खूप सवलत देतो सगळ्याच्या मध्ये. या शिबिराचं ही लोक थांबलेले असतात की हे शिबिर केव्हा आहे, आणि या शिबिराला आपण 15 ऑगस्टच्या निमित्ताने 16 तारीख ही शनिवार आहे, त्या दिवशी आपण तपासणी आणि 17 तारखेला ऑपरेशन असं एकूण या शिबिराचं स्वरूप असतं. साई नेत्र सेवाची सुरुवात कशी झालेली आहे आणि डॉक्टर प्रकाश कांकरे हे जे व्यक्तिमत्व आहे, 40 वर्षी यांची धुरा यांनी कशी सांभाळलेली आहे आणि अल्पावधीत म्हणता येणार नाही, परंतु गरजू म्हणजे खेड्यापाड्यात गरजू ग्रामीण लोक ग्रामीण मधून शहरी भागात जातात, पण हे अशी व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी शहरी भागात शिक्षण घेऊन ग्रामीण भागात प्रॅक्टिस करण्याचा विचार केलेला आहे. खूपच कौतुकास्पद आहे. सर्व जनतेला एकच विनंती आहे किंवा आव्हान आहे की 15 ऑगस्ट हे जे स्वातंत्र्य सरांनी सांगितलं का याचा वर्धापन दिवस आहे, यामध्ये स्पेशली खास त्यांनी रुग्णासाठी, डोळ्याच्या रुग्णासाठी खास सवलत ठेवलेली आहे, तर त्याचा लाभ सर्वांनी घ्यायला पाहिजे. यांचं पत्ता तर आपल्याला माहित असेल, माणिक चौक, साई सेवा नेत्र सेवा रुग्णालय, आणि अगदी हाकेच्या अंतरावर आपल्याला माहिती मिळून जाईल. जर काही असं व्यवस्थित तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही साई सेवा नेत्र मध्ये येऊन माहिती घेऊ शकता. धन्यवाद. आरोग्य जागृती आपल्या दारी, न राही कोणी उपचाराभावी, हाच आम्हा सर्वांचा ध्यास असून आज आपण अशा व्यक्तिमत्वाशी भेटणार आहोत, डॉक्टर सुधा कांकरिया, ज्या मॅडम ज्या मानवाच्या कल्याणासाठी जे कार्य करत आहे, त्यांच्या हातून वेगवेगळे उपक्रम चालत आहेत, जसे की बेटी बचाव बेटी पढाओ. आता नवीनच त्यांनी हृदयाबद्दल एक खूप चांगलं पुस्तक जे काढलेलं आहे, त्याबद्दल आपण त्यांच्याशी खास मुलाखत घेणार आहोत की हृदयाचे रुग्ण हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे, आणि मॅडमने त्याच माध्यमातून एक प्रश्न उचललेला आहे की हृदयासाठी का काम करू नये. तर त्या मॅडमशीच आपण सर्व व्यवस्थित चर्चा करूया. हृदय कसं सांभाळता येईल, हृदयावर कसे आपण काळजी घेता येईल, त्यावर काय उपचार करता येईल, तर ते आपल्या त्यांच्याकडनं टिप्स घेऊया. मॅडम नमस्ते. आरोग्य नमस्कार. मॅम, आपण मानव कल्याणासाठी जे विविध उपक्रम हाती घेत आहात त्याबद्दल खरंच कौतुकास्पद आहे. आणि आज जे तुम्ही नवीनच एक उपक्रम हाती घेतला की हृदय आरोग्याच्या गप्पा गोष्टी, याचं नेमकी संकल्पना काय आहे आणि ह्या पुस्तकामध्ये नेमकं काय दडलेलं आहे? नमस्कार. सर्वप्रथम मी आरोग्य जागृती टीमचं खूप खूप अभिनंदन करते. अनेक वर्षापासून समाजाचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी ही टीम झटत आहे आणि खरोखरच यांचं कार्य कौतुकास्पद आहे. मी मनापासून संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन करते. आणि विषय आहे हा हृदय आरोग्याच्या गप्पा गोष्टी या पुस्तकाविषयीचा. साहित्याची आवड मला बालपणापासूनच आहे की माझे वडील लेखक आहेत, ज्येष्ठ पत्रकार म्हणून संभाजीनगरमध्ये अगदी म्हणजे गौरवाने ओळखले जातात. माझी आई ग्रंथपाल होती, त्यामुळे वाचनाची मला आवड ही लहानपणापासूनच निर्माण झाली आणि अनेक पुस्तकांचं मी लेखन केलं. मग दृष्टी आहे, मेडिटेशनची जादूगिरी आहे, स्त्री जन्माचे स्वागत करा आहे, बेटी नाही तो बहू कहाँ से लाओगे, असे जवळपास 19 पुस्तकं प्रकाशित झाली. आणि आत्ता हे जे आहे हृदय आरोग्याच्या गप्पा गोष्टी हे 20वं पुस्तक आहे. आणि या पुस्तकाविषयी आदरणीय सर माझ्याशी गप्पा गोष्टी करत आहेत. तर ही पुस्तकाची प्रेरणा मला कशी मिळाली? गेल्या 22-25 वर्षापासून मी ब्रह्मकुमारीच्या राजयोगा मेडिटेशनचा अभ्यास करत आहे
मी स्वतःवर याचे अनेक प्रयोग केलेले आहेत, अनेकांना या राजयोगा मेडिटेशनची माहिती दिलेली आहे. आणि हे सगळं करत असताना मी एका कॉन्फरन्ससाठी माउंट आबू इथे गेलेले होते. आणि कॉन्फरन्स होती की आंतरराष्ट्रीय परिषद होती, ज्याच्यामध्ये जगभरातील हृदयरोग तज्ज्ञ आलेले होते. आणि त्याचं उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम सर यांच्या हस्ते झालेलं होतं. आणि त्यावेळेस त्यांनी जे काही प्रेझेंटेशन केलं तर ते पाहून मी अत्यंत भारावून गेले. तर त्यांनी त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की म्हणजे त्या जो रिसर्च झालेला आहे तो रिसर्च झालेला आहे की भारत सरकारचे DRDO डिपार्टमेंट आणि ब्रह्मकुमारीचं माउंट आबू हॉस्पिटल, जे ग्लोबल हॉस्पिटल, माउंट आबू इथलं ग्लोबल हॉस्पिटल, आणि डॉक्टर सतीश गुप्ता आणि अनेक कार्डिओलॉजिस्टच्या टीमने त्याच्यासाठी काम केलेलं आहे. आणि तिथं जे संशोधन झालं ते संशोधनाला सुरुवातीच्या काळात 500 पेशंट निवडण्यात आले की जे काही त्या हृदयाच्या तिन्ही रक्तवाहिन्या ज्यांच्या ब्लॉक झालेल्या आहेत आणि ज्यांच्यावर अँजिओप्लास्टी होऊ शकत नाही, ज्यांच्यावर बायपास होऊ शकत नाही, असे पेशंट निवडले गेले. आणि त्यांना 3D हेल्थ केअर प्रोग्राम देण्यात आला. तो म्हणजे नेमका काय, तर सर्वात आधी की आपली लाईफस्टाईल जी आहे, आपली जीवन पद्धती जी आहे ही सकारात्मक झाली पाहिजे, आरोग्य संपन्न झाली पाहिजे आणि निसर्गाशी सुसंगत असली पाहिजे. असं जर असेल तर 75% आजार याच्यानेच बरा होतो. आणि उरलेल्या 25% आपलं डाएट म्हणजे आपण जे काही अन्न खातो हे सात्विक असलं पाहिजे, शाकाहारी असलं पाहिजे, फायबरनी युक्त असलं पाहिजे, त्यामध्ये प्रोटीन्स हवेत, त्याच्यामध्ये फ्रूट्स हवेत. आणि त्यासोबतच आपण एक्सरसाइज पण केल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या शरीराला चालना मिळेल आणि रक्तपुरवठा व्यवस्थित होईल. म्हणजे ही 3D हेल्थ केअर प्रोग्राम, त्याच्यामध्ये पहिलं येतं लाईफस्टाईल, म्हणजे आपली जीवन पद्धती ही राजयोगा जीवन पद्धतीने जर आपण जीवन जगलो आणि त्यासोबत डाएट आणि एक्सरसाइज हे पण प्रॉपर आणि ॲप्रोप्रिएट केलं तर नक्कीच आपलं फक्त हृदयच काय तर संपूर्ण जीवनच आनंदाने उजळून जाणार आहे. आणि हे जेव्हा प्रेझेंटेशन APJ अब्दुल कलाम सर करत होते आणि एक एक पॉईंट ते समजावून सांगत होते आणि तेव्हा मला असं भरून येत होतं की अरे वा, म्हणजे हा रामबाण उपाय आहे, ही तर जादूची कांडीच आहे की जेणेकरून आपण जर आपली जीवन पद्धती अशा प्रकारे केली तर नक्कीच खूप छान, म्हणजे रिव्हर्सिबल हार्ट डिसीज ज्याला म्हणतो, हे सगळं होणार आहे. आणि जेव्हा त्यांनी या संशोधनाविषयी सांगितलं की पहिले 500 पेशंट असे घेतले आणि ते पेशंट 1-2 वर्ष नाही, सलग 8 वर्ष त्यांचा फॉलोअप घेतला की पहिल्या 6 महिन्यात काय झालं, नंतर 1 वर्षात काय झालं, 2 वर्षात काय झालं, असं 8 वर्षात काय झालं, हे सगळं त्यांनी डॉक्युमेंटेशन केलं. म्हणजे अँजिओग्राफिकली डॉक्युमेंटेशन की आधी असं होते, असे ब्लॉकेज होते आणि मग अँजिओग्राफी केली तर ते ब्लॉकेज ओपन झाले वगैरे. आणि मग तो रिपोर्ट त्यांनी जगासमोर मांडला. आणि त्यावेळेस माझं भाग्य की मी तिथे उपस्थित होते. आणि हे सगळं मी जे ऐकलं ते मी एकदम भारावून गेले. म्हटले ही जी जीवनशैली आहे हे प्रत्येक व्यक्तीला माहिती असली पाहिजे, कारण ही म्हणजे अस्सल भारतीय जीवनशैली आहे, ही भारतीय संस्कृतीचा गौरव करणारी ही जीवनशैली आहे. आणि हे आपल्या भारताचं संशोधन आहे जे जगाला मार्ग दाखवत आहे. म्हणून मग मी विचार केला की चला ही जीवनशैली मी स्वतः ती जगते. ही जीवनशैली गेल्या 25 वर्षापासून, म्हणजे किंबहुना लहानपणापासूनच माझी जीवनशैली अशीच आहे, पण त्यामध्ये आणखीन भर पडली राजयोगा मेडिटेशनच्या जीवनशैलीने आणि ती मी जगत आलेली आहे. आणि माझं जे जगणं आहे तर हे जगणं त्या पुस्तकातून मी मांडलेलं आहे. ब्रह्मकुमारीच्या राजयोगा मेडिटेशनची जीवनशैली या पुस्तकातून मी पूर्णतः मांडलेली आहे. आणि उद्देश एकच की बाबा, हे भारतामध्ये एवढे हृदयरोग वाढत चाललेले आहेत आणि त्यातल्या त्यात तरुण वयात सुद्धा हृदयरोग व्हायला लागला. आणि तरुण वयात जो होणारा हृदयरोग आहे हा त्यामध्ये मृत्यूचं प्रमाण अधिक होत चाललेलं आहे. आणि म्हणतात ना की आपली जी काही आपला भारत हा युवा प्रधान देश आहे, तरुणांची संख्या अधिक आहे, पण असे तरुण आपल्याला नको आहेत की जे हृदयरोगाने म्हणजे ग्रासलेले आहेत. आपल्याला निरोगी, आरोग्य संपन्न, सशक्त असं तरुण पिढी हवी आहे. आणि त्यांच्यासाठी म्हणून, आणि याच्यामध्ये 3 भाग आहेत. नंबर 1 की हृदयरोग होऊ नयेच म्हणून लहानपणापासूनच ही जीवनशैली प्रत्येक कुटुंबामध्ये असली पाहिजे. मग त्याच्यामध्ये शालेय वयोगट आहे, महाविद्यालयीन वयोगट आहे. दुसरं म्हणजे की ज्यांना ऑलरेडी हृदयरोग झालेला आहे आणि ज्यांना औषध पाणी चालू आहे
त्यांनी सुद्धा ही जीवनशैली अंगीकारली पाहिजे. आणि तिसरं की ज्यांना हृदयरोग झालेला आहे, औषध तर चालू आहेच आहे, पण त्यासोबत ऑपरेशन सुद्धा झाले, अँजिओप्लास्टी झाली, बायपास झाला वगैरे, त्यांना सुद्धा रिकरन्स होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांनी सुद्धा या जीवनशैलीचा अभ्यास केला पाहिजे, अंगीकारलं पाहिजे. म्हणूनच या हृदय आरोग्याच्या गप्पा गोष्टी मी हे पुस्तक लिहिलं आणि त्याचं माध्यम गप्पा गोष्टी ठेवलं. म्हणजे कुटुंबामध्ये जशा आपण गप्पा गोष्टी करतो किंवा मित्रमैत्रिणी बोलून जे गप्पा मारतो, ते माध्यम मी पकडलं आणि प्रश्न उत्तराच्या माध्यमातून, संवादाच्या माध्यमातून हा विषय अत्यंत सोपा करून मांडलेला आहे. आणि याचं प्रकाशन नुकतंच झालेलं आहे. मोठे अनेक कार्डिओलॉजिस्ट, अनेक ज्येष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि आमचे सांगण्यास आनंद होतो की अनेक म्हणजे सहकार सभागृहामध्ये तर गर्दी झालेलीच होती, परंतु सभागृहाच्या बाहेरही अनेक लोक उभे होते. आणि पहिल्याच दिवशी प्रकाशन झाल्या जवळपास 350 पुस्तकांची विक्री सुद्धा झाली. म्हणजे विक्री हा माध्यम नाहीये, म्हणजे हा भाग नाहीये, याला काही महत्व नाहीये, पण पुस्तक वाचून जीवनशैली बदलून आपलं शरीर मन निरोगी ठेवणं हा उद्देश आहे. आणि काय होतं की आपण जेव्हा पुस्तक कोणाला भेट देतो तर तो वाचतोच असं नसतं, पण जेव्हा एखादा व्यक्ती पुस्तक विकत घेतो तेव्हा तो नक्कीच उलटून तरी बघतो, उघडून तरी बघतो, असं नक्की होतं. आणि उद्देश हाच आहे की सर्वांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे. आणि आणखीन एक आनंदाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की या पुस्तकाची ऑडिओ बुक सुद्धा आम्ही उपलब्ध केलेली आहे आणि ती पूर्णतः टोटल फ्री आम्ही देत आहोत, की जेणेकरून म्हणजे अंध बांधवांना सुद्धा याचा लाभ झाला पाहिजे. ओल्ड एज मध्ये जे वाचू शकत नाहीत त्यांनाही याचा लाभ झाला पाहिजे, किंवा प्रवासामध्ये सुद्धा आपण ऐकू शकू अशी सुविधा सुद्धा यातून निर्माण झालेली आहे. या सगळ्यांचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी विनम्र विनंती या निमित्ताने नक्की करत आहे. खूप चांगलं आपण मार्गदर्शन केलं आमच्या दर्शकांना. मॅडम, जाता आम्ही पण एक गप्पा गोष्टीमध्ये एक प्रश्न विचारू इच्छितो. आता हृदयरोगाला करूया टाटा बाय बाय, याचं नेमकं हा स्लोगन कसं आठवलं तुम्हाला? कारण म्हणजे आता खरोखरच नको आहे. हृदयरोग काय कुठलाच रोग नको, कॅन्सर नको, डोळ्यांचे आजार नको, कुठल्याही शारीरिक मानसिक कुठलेच आजार नको, डिप्रेशन नको, काही नको, कुठलाही आजार नको. कोरोनासारखा इतका महाभयंकर आजार आला होता, सगळेजण आपण त्याच्या सामोरं गेलो, कुठलाच आजार नको. आणि खरोखरच सांगते की माझा स्वतःचा अनुभव मी गेल्या 25 वर्षाचा आणि लहानपणापासूनच ही जीवनशैली मी फॉलो करते. जर आपण ही यानुसार जगलो तर खरोखर आपलं जीवन सहज, सुंदर, निरोगी, आरोग्य संपन्न होतच होतं. 1000% हे सत्य आहे. तर सर्वांना नम्र विनंती आहे की फक्त हृदयरोग टाटा बाय बाय नाही, तर सगळ्याच रोगांना आपण टाटा बाय बाय करूया आणि आपण सहज, सुंदर, निरोगी जीवन जगूया. खूपच दर्शकांना सांगू इच्छितो की हे हृदयरोग आरोग्याच्या गप्पा गोष्टी जे पुस्तक काढलेलं आहे, हे काही विक्रीच्या निमित्तानं काढलेलं नसून यांनी खूप अहोरात्र त्यावरती मेहनत केलेली आहे. त्यांचा एकच उद्देश आहे की माणसाचं जीवन निरोगी राहावं, ह्याच पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचं उद्देश आहे. आणि त्यांच्या मते जर एक पुस्तक वाचून एका परिवारामध्ये एक पण जर आपण हृदयरोगाला टाटा बाय बाय केला तर नक्कीच त्याचं जीवन आपण वाचू शकतो. धन्यवाद. आपल्याला पण अशा गप्पा गोष्टी करायला आवडेल, परंतु मॅडमनं जे मार्गदर्शन केलं, खरंच नेत्ररोग तज्ज्ञ असून सुद्धा त्यांनी हृदयाबद्दल विषय त्यांनी जे निवडला आहे कौतुकास्पद आहे. त्यांचं पण मनापासून धन्यवाद करतो. आणि सर्वांनी ह्या पुस्तकाचा लाभ घ्यावा. आपल्याकडे ज्याची आवृत्ती नसेल, पुस्तक नसेल, तर कोणाकडनं घेऊन तरी कमीत कमी वाचायला पाहिजे, असं आमचं मत आहे. तर मॅडम, खूप खूप धन्यवाद. आपण एवढ्या आणि सांगायला आनंद होतो की संभाजीनगरमध्ये, औरंगाबादमध्ये हे जे पुस्तक आहे हे आपल्यासाठी उपलब्ध आहे आरोग्य जागृती ऑफिसमध्ये. आपण जरूर कॉन्टॅक्ट करा आणि तिथून नक्कीच हे पुस्तक उपलब्ध आहे, त्याचा लाभ घ्या ही विनंती करते. आरोग्य जागृती.